पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाची सुधारणा घडवून आणून इथले जलतरणपटू तसंच नागरिकांना दिलासा देण्यात आला। विद्यार्थी वर्गासह सर्वजण जलतरणाचा इथे आनंद घेत आहेत। याविषयी समाधान वाटत असतानाच एक गंभीर बाब मात्र मनाला खटकते आणि ती म्हणजे या जलतरण तलावाचा फलक। स्वातंत्र्यवीर सावरकर स्विमिंग पूल असं दर्शनी भागातील इंग्रजी भाषेतील या तलावाचं नाव प्रत्येकाच्या नजरेस पडतं। यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असा मराठीतला फलक इथे होता, मात्र आता सावरकर स्विमिंग पूल असं इंग्रजीतील नाव या जलतरण तलावाला दिलेलं दिसून येतं। बाकीचे संदेश देणारा मजकूर देखील इथं इंग्रजी भाषेतलाच आहे। ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव या जलतरण तलावाला देण्यात आलंय तिथंच माय मराठीची उपेक्षा आपल्याला दिसून येते। याचे शुभारंभाचे सोहळे झाले असतील। शहरातला मध्यवर्ती जलतरण तलाव असल्यानं आमचे लोकप्रतिनिधी देखील इथं भेट देत असतील, पण या तलावाचं इंग्रजाळलेलं स्वरूप कोणाच्याही लक्षात आलेलं दिसून येत नाही। मराठी भाषेबद्दल आमच्याकडं जो तो पोटतिडकीने बोलतो। मराठी भाषेचा जागर करणारे अनेक उपक्रम हाती घेतले जातात। महानगरातून मराठीचा आग्रह आज धरला जातोय। काही वेळेला मराठी भाषेविषयी चिंता देखील व्यक्त केली जाते। असं सगळं असताना सोलापूर महानगरपालिकेपासून काही अंतरावर असणाऱ्या महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावास इंग्रजी भाषेतलाच नामफलक असावा, मराठी भाषा इथं बाजूला सारली जावी, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। दस्तूरखुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं मराठीतील विपुल लिखाण, त्यांचे काव्यसंग्रह, मराठी भाषेविषयी त्यांची धडपड हे जगजाहीर आहे आणि अशा थोर महापुरुषाच्या नावानं असणाऱ्या जलतरण तलावाचा इंग्रजी भाषेतून उल्लेख व्हावा हा तसा कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल। कुणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली ते देखील तपासून पाहण्याची गरज आहे। माय मराठीची अशी होणारी अवहेलना चिंतेची बाब म्हणावी लागेल। याचबरोबर हा पालिकेचा इंग्रजाळलेलापणा सुद्धा म्हणावा लागतो। आता यातून कोणाला कधी शहाणपण सुचतं हे पाहणं महत्त्वाचं। दुसरीकडं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छोट्याशा फोटो व्यतिरिक्त इथं काहीच नजरेस पडत नाही। महापुरुषांची नावं देताना त्याचं गांभीर्य राखणं ही जबाबदारी कोणाची असा सवाल सुद्धा समोर येतोय। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।